विद्यार्थी मित्रांनो, सीईटीच्या एक्झाम मध्ये सगळे प्रश्न तुम्हाला पुस्तकातलेच असतात हे माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला भीती वाटते जेई लेव्हलच्या प्रश्नांची, ती भीती सुद्धा आज दूर होईल. बर, सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो काय ते नीट लक्ष द्या. 9वं लेक्चर आहे इंटिग्रेशन सिरीजचं. आज शॉर्टकट नाही देणार. आज तुमची भीती दूर करणार आहे. आज मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे, की पुस्तकातलेच प्रॉब्लेम येतात. बरं, मग आज कोणता टाइप मी तुमच्याकडून कव्हर करून घेणार आहे? आज तुम्हाला 2 तास तरी वेळ अभ्यासाला द्यायचा आहे बरं का बाळांनो. आज मला हा टाइप घ्यायचा आहे. बरं, या टाइपमध्ये नीट लक्ष द्या मी काय सांगतोय ते, की ई रेज टू एक्स अरे तुम्हाला सर वाटेल हा सोपा टाइप आहे. तुम्ही केलाय बोर्डच्या वेळेस एकदम सोपं आहे. म्हणजे टाइप तर तुम्हाला माहितीच आहे, की ई रेज टू एक्स आणि आतमध्ये जर एखादं फंक्शन असेल आणि त्याचं जर डेरिव्हेटिव्ह पुढं असेल, तर मला इंटिग्रेशनचा कुठला फॉर्म्युला पाठ करायची गरज नाहीये. माझं उत्तर डायरेक्टली ई रेज टू एक्स इंटू फंक्शन येणार. ई रेज टू एक्स इंटू फंक्शन म्हणजे काय माहितीये का? इथे समजा साइन एक्स आहे आणि पुढे आहे कॉस. तुम्हाला माहितीये की साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस. मग साइन हे फंक्शन झालं. आणि cos x ते f डॅश x ची व्हॅल्यू झाली. मग डायरेक्टली उत्तर मिळणार e रेज टू एक्स इंटू साइन एक्स. संपलं. एकदम सिंपल आहे. थांबा. पुस्तकात एक 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेत. प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि एक्सरसाइज मध्ये एवढे प्रॉब्लेम दिलेत, पण या प्रॉब्लेमकडे स्पेशल लक्ष द्या. लॉग 1 प्लस एक्स आणि रेस टू कोण आहे? परत 1 प्लस एक्स आहे. इथं काय दिलंय बघा सीईटी 2025 ला लॉग 2 प्लस एक्स रेस टू परत 2 प्लस एक्स आहे. काय प्रूव्ह झालं? पुस्तकातलेच प्रॉब्लेम येणार आहेत. बरं, अजून प्रूव्ह पाहिजे तुम्हाला देतो, पण हे काय? हा पहिला पॉइंट लक्षात घ्या आता. इथं नीट लक्ष द्या. जेई मेन 2025 ऑनलाईन आणि 22 तारखेच्या इव्हिनिंग शिफ्टचा पेपर आहे. जेई म्हणलं की भयानक भीती वाटते तुम्हाला. अरे बघा ना, हे जे आहे ना एक्स इंटू साइन इनवर्स एक्स रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर याच डेरिव्हेटिव्ह पुढे तुम्ही करून बघायचंय. पण तुम्ही फंक्शन म्हणून काय घेताय? एक्स इंटू साइन इनवर्स एक्स आणि रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पुढे दिसतंय. त्याचं काय दिसतंय? डेरिव्हेटिव्ह. पण ते कसं दिसतंय मी तुम्हाला सांगू का? लक्षात घ्या. इथं बघा, ऍक्च्युली मी असं करतोय एक्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू साइन इनवर्स एक्स. म्हणजे हा झाला तुमचं पहिली टर्म आणि ही दुसरी टर्म दोघांचा प्रॉडक्ट आहे. म्हणजे तुम्हाला 11वीतला प्रॉडक्ट रूल आला पाहिजे, कोशंट रूल आला पाहिजे. सिंपल. मग प्रॉडक्ट रूल कसं काय? पहिली टर्म तशीच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह. बघा मी आता डेरिव्हेटिव्ह काढतोय. मग पहिली टर्म तशीच. हे काढायची काही गरज नाही बरं का, डायरेक्टली उत्तराचं आहे. पहिली टर्म तशीच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह. साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. रूटला रूट कॅन्सल एक्स अपॉन आली का टर्म? मिळाली का टर्म? मिळाली की आता दुसरी टर्म तशीच साइन इनवर्स एक्स आणि पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. मग ते हेच मिळणार आहे तुम्हाला. कसं? यू अपॉन व्ही रूल वापरायचा आहे. पण मी आता इथं वेळ घालवणार नाही. तुम्हाला कळालंय की आपल्या पुस्तकातलाच टाईप ऍज इट इज. सीईटीत तर सोडून द्या हो, पण जेईला पण येतोय ना. मग येऊ दे की हा जेईतला प्रॉब्लेम सीईटीत. का नाही जमणार? जमणार आहे तुम्हाला. आता इकडे बघा, पुढचा टाईप बघा, लक्षात घ्या. हा पुस्तकातला सॉल्ड प्रॉब्लेम आहे. नीट बघा. ई रेज टू एक्स एक्स प्लस 2 एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे. आणि सीईटीत आलेला प्रश्न ते पण 2025 ला. सांगतो लक्ष द्या. ई रेज टू एक्स आहेच. एक्स प्लस 5 मी प्लस 1 मायनस 1 करतोय डिवायडेड बाय एक्स प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं डीएक्स आहे. का केलं प्लस 1? बघा ना नीट. खाली 6 आहे ना, मला वरती पण 6 पाहिजे होतं. खाली जो नंबर आहे तो वर पाहिजे मला. हे सगळ्यात महत्वाचं. बरं, याच्यानंतर मी डिनॉमिनेटर सेपरेट करणार आहे आता. नीट लक्ष द्या, महत्वाची स्टेप आहे. 5 प्लस 1 6 म्हणजे मला इथं एक्स प्लस 6 मिळणार. खाली एक्स प्लस 6 चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स प्लस 6 चा स्क्वेअर आणि इथं काय येणार आहे? डीएक्स. आता या ब्रॅकेटला ही ब्रॅकेट काय होईल? कॅन्सल. आणि मला सांगा 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तसं 1 अपॉन ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन ब्रॅकेटचा स्क्वेअर झालं की हे फंक्शन हे त्याचं डेरिव्हेटिव्ह. उत्तर डायरेक्टली मिळालं ई रेज टू एक्स इंटू फंक्शन. फंक्शन आहे 1 अपॉन एक्स प्लस 6. बघा, ई रेज टू एक्स इंटू फंक्शन. फंक्शन आहे 1 अपॉन एक्स प्लस 3. डायरेक्टली आन्सर. पुस्तकातला सॉल्ड प्रॉब्लेम 136 पेज नंबर काढा आणि तो आपल्या सीईटी मध्ये 2025 ला ऍज इट इज आलाय रे बाळांनो. आता तरी डोळे उघडले का तुमचे? जर डोळे उघडले असतील तर हे 10-12 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पुस्तकातले एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम करा आणि मी तुम्हाला सांगतो शेवटच्या एमसीक्यूज आहेत त्यात पण एक एमसीक्यू आहेच बरं का बाळांनो. आता काहीतरी वेगळं दिसायला लागलंय. मग मी तुम्हाला सांगतो काही वेगळं नाहीये. तुम्ही 2x ला टी पुट करा.
म्हणजे 2dx इक्वल्स टू dt येणार, म्हणजे dx ची व्हॅल्यू आली dt/2. ओके, मग आता बघा काय मिळालं मला. हे e रेस टू एक्स आहे. हो हो, e रेस टू एक्स कुठं, आता e रेस टू टी होणार आहे ते, e रेस टू टी. 2x ला टी पुट केलंय, म्हणजे मला काय मिळालं, साइन टी कॉस टी. डिनॉमिनेटर मध्ये साइन स्क्वेअर टी मायनस 1 साइन स्क्वेअर टी आणि dt/2. ते बाय 2 इथं लिहा. आता अरे तोंडी करायचं असतं रे बाळांनो, तोंडी सांगतो. साईनला हे कॅन्सल. चला ठीक आहे. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट टी येणार आणि 1/sin स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर. आता सांगतो, कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर मिळालं की रे, त्यामुळे उत्तर डायरेक्टली मला मिळणार आहे 1/2 e रेस टू 2 इंटू फंक्शन. फंक्शन हे आहे. कोण आहे फंक्शन? कॉट टी. पण इथं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह अगोदर आलं पाहिजे तर जमणार आहे. मग 11वीतलं केले नसतील ते करा फॉर्म्युले बाळांनो. फिजिक्स मधल्या दुसऱ्या टॉपिक मध्ये डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत. हा, तिथून सुरुवात झाली होती, लक्षात घ्या. तिसऱ्या दुसऱ्या टॉपिक मध्ये. आणि तुमचं सांगतो क्लिअरली, ह्या टाईपचे प्रॉब्लेम खूप आहेत. आता मगाशी ह्या टाईपचा प्रश्न घेतला होता आपण. मी काय करतोय ते नीट बघा, की x+1 चा क्यूब आहे ना, मी +1 -1 केलंय. नीट लक्ष द्या. हा -1 ऑलरेडी आहे आणि ही मधली आहे ऍडजस्टमेंट. असं का केलं? मला हे पाहिजे होतं म्हणून. मग मला काय म्हणायचंय बघा, म्हणजे मला असं मिळालं e रेस टू एक्स. पहिली टर्म कोण आहे? x+1, त्याला मी x+1 चा क्यूब करतो, -2/x+1 चा क्यूब. ओके, डिनॉमिनेटर मी सेपरेट केला. याला ही ब्रॅकेट कॅन्सल होईल, तर स्क्वेअर शिल्लक राहील. काय शिल्लक राहील? स्क्वेअर. मग याला तुम्ही टी पुट फंक्शन म्हणा तुम्ही. मग एफ ऑफ एक्स म्हणजे काय आलं? 1/x+1 चा स्क्वेअर. म्हणजेच x+1⁻². तर डेरिव्हेटिव्ह काढताना जी रेस टू टर्म आहे ती पुढे येते. ओके, आणि रेस टू टर्म आहे ती 1 न कमी होते. ऑलरेडी -2 आहेत. 1 न कमी केल्यावर -3 होणार. म्हणजे -3 खाली गेल्यावर +3 होणार. अरे एवढं करायचंच नसते. नजरेनं ओळखायचं हे फंक्शन आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह पुढं. आपलं उत्तर काय? e रेस टू एक्स इंटू फंक्शन. मग e रेस टू एक्स फंक्शन कोण आहे तुमचा? 1/x+1 ब्रॅकेट स्क्वेअर. कळतंय? आता तुम्हाला क्लिअरली सांगतो, कळतंय पण अरे बाप रे, सगळ्यात अवघड प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला सांगतो, मला e रेस टू एक्सच पाहिजे. 2x दिले, टी पुट करा. मला e रेस टू एक्सच पाहिजे. टॅन इनव्हर्स एक्स दिले, टी पुट करा. टॅन इनव्हर्स एक्स दिले, त्याला टी पुट करा. काढा डेरिव्हेटिव्ह. टॅन इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² dx दॅट इक्वल्स टू dt. म्हणजे 1/1 + x² dx च्या ऐवजी मला dt मिळालं ना. म्हणजे मला मिळालं काय? e रेस टू टी पुट केलंय. आता बघा, मग इथं मी काय लिहितोय, की x म्हणजे टॅन टी होणार. कसं? टॅन इनव्हर्सला टी पुट केले. हे टॅन इनव्हर्स तिकडे गेल्यावर टॅन होणार. ओके, मग x ची व्हॅल्यू टॅन टी येणार आहे, लक्षात घ्या. 1 + टॅन स्क्वेअर म्हणजे कोण? सेक स्क्वेअर. त्याचं स्क्वेअर रूट काय येणार आहे? सेक येणार आहे, लक्षात घ्या. सेक इनव्हर्सला सेक काय होणार आहे? कॅन्सल. फक्त टी शिल्लक राहणार. म्हणजे टीचा स्क्वेअर आहे. प्लस 1 - टॅन स्क्वेअर, 1 + टॅन स्क्वेअर हा कॉस टू टीचा फॉर्म्युला आहे. कॉस इनव्हर्स कॉस कॅन्सल, 2t शिल्लक. आणि इथं dt मध्ये कन्वर्ट केलंय. अरे टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t. अरे वाटतंय की नाही सोपं? आता तुम्ही जर 11th स्टँडर्ड मधला स्टुडंट हे बघत असाल, तर तुम्हाला थोडंसं टफ वाटणार आहे बरं का. मी खूप फास्ट घेतलंय बरं का. मी जरा सुद्धा थांबलो नाही बरं का. मी खूप फास्ट घेतलंय. पण समजून घ्या, हे फंक्शन आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. मग फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह मिळालं, झालं उत्तर. e रेस टू टी इंटू फंक्शन. फंक्शन कोण आहे? टी स्क्वेअर. फक्त टी ची व्हॅल्यू टाका, टॅन इनव्हर्स एक्स. म्हणजे काय येणार? ई रेस टू काय येणार आन्सर? टॅन इनव्हर्स एक्स. आणि ब्रॅकेट मध्ये कोण येणार? टॅन इनव्हर्स एक्स. आणि त्याचा काय होणार आहे? स्क्वेअर. मग बाळांनो, समजतंय तुम्हाला? पुस्तकातले प्रॉब्लेम ऍज इट इज येणार आहेत, लक्षात घ्या. पुस्तकातले प्रॉब्लेम ऍज इट इज येणार आहेत. आणि काही प्रॉब्लेम मध्ये क्लिअरली बघा, मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की ई रेस टू एक्स नाहीच आहे. इथं आहे ई रेस टू एक्स म्हणून आपण. म्हणजे मी तुम्हाला आता पुस्तकातला एक प्रॉब्लेम माझी दाखवायची इच्छा आहे. बरं, राहू दे. तुमचं तुम्ही मिसलेनियस मध्ये असा एक प्रॉब्लेम शोधा. मी तुम्हाला दाखवतो. ओके, असा आहे. आय इक्वल्स टू इंटिग्रेशन साइन लॉग एक्स प्लस कॉस लॉग एक्स. ओके, फेवरेट आहे, फेवरेट न्यूमेरिकल, लक्षात घ्या. आणि डीएक्स. तर इथं काय करायचं, की लॉग एक्स ला टी पुट करायचं. बेस ई असतो बरं का. मग एक्स इक्वल्स टू ई रेस टू टी येतं. मग डीएक्स इक्वल टू ई रेस टू टी इंटू डीटी येणार ना, चेन रूल नुसार. मग ऐका, मग झालं काय, की हा जो डीएक्स आहे ना, त्याची किंमत ई रेस टू टू इंटू डीटी. मग ई रेस टू टी आणि डीटी शेवटी लिहितो मी. साइन लॉग एक्स ला टी पुट केलंय. कॉस लॉग एक्स ला टी पुट केलं. अरे किती सोपं झालं बघा ना. हे फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह. मग ई रेस टू एक्स इंटू फंक्शन डेरिव्हेटिव्ह असेल तर उत्तर ई रेस टू टी इंटू साइन टी. आता ई रेस टू टी म्हणजे कोण आहे? एक्स आहे, लक्षात घ्या. आणि साइन टी म्हणजे कोण आहे? तुमचा लॉग एक्स आणि प्लस सी. उत्तर मिळालेलं आहे.
मग आता माझी तुम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. 9वं लेक्चर आहे. ह्या लेक्चरला तुम्हाला 2 तास वेळ लागणार. 1.5 तास लागू दे वेळ. मग तुम्हाला हा टाइप कव्हर करायचा या तुमचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले होत आहेत. जेईई मधले क्वेशन्स कव्हर होत आहेत लक्षात घ्या. जेईई मधले सुद्धा क्वेशन्स कव्हर होत आहेत. प्लीज जेईईची भीती बाळगू नका रे. जेईईची भीती बाळगू नका. तुम्हाला मी 2025 चा अख्खा पेपर घेऊन दाखवेन, की पुस्तकातले प्रॉब्लेम किती आलेत. आपला अभ्यास कमी पडतोय म्हणून आपल्याला भीती वाटते. अभ्यास वाढवा मग सगळं सोपं वाटेल. अभ्यास केल्याशिवाय काही चमत्कार होणार नाहीये. ही रिअॅलिटी लक्षात घ्या. मग कराल ना अभ्यास? नक्की करा. ऑल द बेस्ट.